आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। सातारा जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीचे ई करार धोरण अघोरी। सातारा जिल्हा बँकेच्या शेतकरी पीक कर्जाच्या 7/12 वरील ई कराराच्या गुंठ्याला 25,000च्या बोजाचा उद्देश शेतकरी हित विरोधी। सातारा जिल्ह्यातील 70% शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणाऱ्या सातारा जिल्हा बँकेचा गुंठ्याला 25,000चा बोजाऐवजी फक्त पीक कर्जाचाच बोजा चढवणं अपेक्षित असताना 7/12 वर गुंठ्याला कमाल 25,000 बोजा गुंठ्याच्या शासकीय मूल्यांपेक्षा अधिकचा बोजा जाणीवपूर्वक निर्माण करत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर बँका वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या इतर कर्जाच्या कमी व्याजदराच्या व अधिकच्या कर्जापासून वंचित ठेवण्याचा अप्रत्यक्ष कट स्पष्ट होतोय। कोणत्याही इतर कर्जाच्या मागणीशिवाय हे स्वतःच्या सोयीचे बोजे निर्माण करून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना लॉक ठेवण्याचं चालवलेल्या षडयंत्राचा श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्थेतर्फे निषेध करत त्यात ताबडतोब सुधारणा करण्याबाबत सातारा जिल्हा बँक निबंधक असलेले विभागीय सहनिबंधक कोल्हापूर सहकार प्रशासन व सातारा जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहे। नमस्कार, मी किरण सूर्यकांत शितोळे, श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संघटनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष। आज सातारा जिल्हा बँकेमार्फत जे शेतकऱ्यांना पीक कर्जाचं जे धोरण आहे ई करार बाबतीत जे 7/12 वरती पीक कर्जानंतर ई करार जो चढवला जातो ते धोरण जे अत्यंत जाचक आणि अघोरी पद्धतीचं आहे की तुमचं जेवढं पीक कर्ज आहे 1.5 लाख पीक कर्ज आहे 1 लाख पीक कर्ज आहे तर ई कराराचा बोजा हा तेवढाच चढवला पाहिजे। पण जिल्हा बँकेच्या धोरणानुसार गुंठ्याला 25,000 जी शासकीय व्हॅल्यू सुद्धा गुंठ्याने नाही आहे, मूळ किंमत शासनाची रेडी रेकनरनुसार सुद्धा नाही आहे, तेवढी व्हॅल्यू गुंठ्याला 25,000 ही जिल्हा बँक त्या 7/12 वरती बोजा चढवते आणि त्यामुळे शेतकऱ्याला इतर पीक कर्ज दीर्घ मुदत मध्य मुदत जर बाकीच्या बँकेतून घ्यायचं असेल तर ते त्यांना भेटत नाहीत व ह्या सगळा बोजा टाकून शेतकरी जिल्हा बँकेतून सोसायटीतून इतर कुठेतरी जाऊन कर्ज घेऊ नये त्यासाठी हा जिल्हा बँकेने रचलेला कट आहे। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।